रामकृष्ण हरे सज्जन हो, भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त हा व्हिडिओचा भाग आपणापुढे सादर करीत आहे। भगवान गौतम बुद्धाची जन्मतिथी, ज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाण हा त्रिवेणी संगम एकाच वेळी झालेला आहे। म्हणून त्यांच्या अवतार कार्याचा जर सार सांगायचा झाला तर ज्ञान, करुणा आणि शांती हा त्यांचा सर्व मानवाला संदेश आहे। आणि शांती सगळ्यांनाच हवी असते। तेव्हा त्या संदर्भामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघूया आपण। शांती परते नाही सुख, शांती त्याच्या पलीकडे कुठलंही सुख नाही। शांती हे अंतिम सुख आहे। तेव्हा येर अवघेची दुःख, शांतीच्या वेगळं जे जे काय आहे ते सगळं दुःख आहे। आणि म्हणून भगवान बुद्धांनी जी शांती सांगितली तेच तुकाराम महाराज जणू काय अभंगामध्ये प्रगट करतात, सादर करतात। दुसरं चरण म्हणतात, मनवोनी शांती धरा। तुकाराम महाराज म्हणतात म्हणून भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली जी शांती आहे, करुणा आहे, तर ती धरा, अवलंब करा, आत्मसात करा। मनवोनी शांती धरा, उत्तराल पैल तिरा। तुम्ही दुःखाच्या पहिल्या तीराला जाल, तुम्ही शांतीरूप व्हाल, अखंड शांती तुम्हाला प्राप्त होईल। नाहीतर काय होईल, खवळले या काम क्रोधी, अंगी भरते आधी व्याधी। जर तुम्ही शांती नाही धरली तर तिची जागा मग ते कामक्रोध घेतील। आणि कामक्रोध का एकदा खवळले ना तर मग अंगामध्ये म्हणजे शरीरामध्ये आधिव्याधी प्राप्त होतात। आधिव्याधी म्हणजे त्रिविध ताप आणि बाकीचे रोग सगळे शरीरात प्रगट होतात। आणि मग काय होतं, तुका म्हणे त्रिविध ताप, मग जाती आपे आप। जर का शांतीचा आपण अवलंब केला तर त्रिविध ताप हे आपोआप निघून जातात। आणि म्हणून सर्व श्रोते हो, की मानवतेचा जो संदेश आहे भगवान गौतम बुद्धाने दिलेला, तर तो ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानाने अखंड चिरशांती मिळते, अशी ती शांती प्रत्येकाने धारण केली पाहिजे। शांती हे सगळ्यांना लागत असते, पाहिजे असते। आणि म्हणून अखंड शांतीचा हा तुकाराम महाराजांचा संदेश आहे। आणि गौतम बुद्धांच्या ज्ञानामध्ये आलेला हा सगळा भाव तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये प्रगट केलेला आहे। आणि म्हणून शेवट करताना एवढं नक्की ध्यानात ठेवा, बुद्धांचा एक विचार लक्षात ठेवा, युद्ध नको, बुद्ध हवा। सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण हरी।